खेड नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्याकरिता इथे उपस्थित रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, सन्माननीय वैभवजी खेडेकर, शशीभाऊ, माझी पत्नी श्रेया, संजयजी असेल, अण्णा, भाजपचे शहप्रमुख अनिकेत असेल, सचिन झाडवे, अरविंद चव्हाण, शिवसेनेचे शहप्रमुख कुंदनजी आणि ज्यांच्याकरिता आपण सर्व इथे एकत्रित आलेलो आहोत त्या युतीच्या शिवसेना भाजप युतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार माधुताई मुटाला, शिवसेना आणि भाजपचे सर्व उपस्थित सर्व कार्यकर्ते, सर्व उमेदवार, खरं तर उद्याजी 20 मिनिटापूर्वी इथे एक 8-10 जण जमली होती. फक्त एक सगळ्यांना उमेदवारांना कॉल केले की वेळेवर कल्पना देऊन ठेवली होती. आपला कार्यक्रम जरा दौरा उशिराने झाला असल्यामुळे कल्पना दिली होती की फोन केल्यानंतर सगळ्यांनी इथे लगेच जमायचं आहे आणि फक्त एका फोन कॉलवरती आपले शिवसेना आणि भाजपचे उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्ते सध्या इथे फक्त जमलेले आहेत. जर का मेळावा घ्यायचं ठरवलं असतं, 2 दिवसाचा अवधी दिला असता तर मैदानातच इथे मेळावा घ्यावा लागतो. इथे काही बंद बंदीच्या हॉलमध्ये मेळावा घेऊन चालत नाही. आणि म्हणून उपस्थित आपण सर्व शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते पहिल्या दिवसापासूनच खेडमध्ये युती होणार की नाही होणार या बाबतीतली चर्चा अगदी महाराष्ट्राच्या स्तरावरती होत होती. आणि आजच्या या बैठकीच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा नक्कीच उदयजी आपले मनापासून मी आभार मानेन. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि विशेषतः वैभवजी खेडेकर यांचे देखील मी आभार मानेन. कारण शेवटी समन्वय जर का जुळून आला नसता तर कदाचित आज शिवसेना भाजपची युती इथे आपल्याला पाहायला मिळाली नसती. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण सगळ्याच नगर परिषदा, नगरपंचायती आपण ह्या शिवसेना भाजप युतीच्या अंतर्गत आपण लढवतोय. आणि नक्कीच सगळ्यांनी ज्याचा उल्लेख इथे केलाय, येणाऱ्या 3 तारखेला ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेस संबंध जिल्ह्यामध्ये मला वाटतं आताच बैठक आपली चर्चा चालू होती की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढ्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या सगळ्याच ठिकाणी 100% निकाल लागेल अशी परिस्थिती आहे. आणि त्यासोबतच आपल्या खेडमध्ये देखील रामदास भाई इथे लोकप्रतिनिधित्व करत असताना, आमदार असताना, मंत्री असताना, विरोधी पक्षनेते असताना, विशेषतः रामदास भाईंच्या सुरुवातीच्या कालामध्ये जे काही इथे यश इथे शिवसेनेला प्राप्त व्हायचं, किंबहुना संबंध महाराष्ट्रामध्ये नगर परिषद पहिली शिवसेनेची नगर परिषद कुठे निवडून आली असेल तर खेडची नगर परिषद निवडून आली होती. हा रेकॉर्ड आणि हा अभिमान खेडमधल्या सर्वच कार्यकर्त्यांना आहे. आणि नक्कीच एक चांगली बाब घडली या युतीच्या निमित्ताने. आणि खरं तर संजयजी इथे आज उपस्थित राहू शकले नाही, संजयजी कदम आज उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या घरी देखील लग्न आहे त्यांच्या सुपुत्रांचं, त्याच्या तयारीमध्ये देखील ते आहेत. परंतु आज आम्ही सगळे प्रमुख विरोधक मतदारसंघामध्ये एकत्र आलेले असल्यामुळे राजकीय फक्त विरोध संपला नाही तर मी त्या परवाच्या दिवशी देखील याचा उल्लेख मी केला की हा विरोधक, आम्ही सगळे विरोधक, राजकीय आम्ही विरोधक एकत्र आलेले असल्यामुळे आता मात्र विकासाला 4 पटीनेही गती मिळणार आहे. 4 पटीने गती मिळणार आहे. आणि म्हणून मला वाटतं आपण 10 वाजताची वेळ देखील आहे प्रचाराची, मी अधिक वेळ घेत नाही. परंतु आज खेड शहराच्या विकासाकरिता ही युती होणं ही अत्यंत आवश्यक होतं. आज मी असेल, वैभवजी असतील किंवा संजयजी असतील, आम्ही सगळे एकत्र मिळून नक्कीच आपल्या खेडचा फक्त ह्या निवडणुकीपुरता मी शब्द देणार नाही, आपल्या सहकार्यानेच उद्याची आपण पालकमंत्री म्हणून आपल्या सहकार्याने देखील, आणि एकनाथ शिंदे साहेब आपले आज नगरविकास मंत्री आहेत, आज आपले उपमुख्यमंत्री आहेत. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना खेड शहराकरिता जो भरीव निधी दिलाय त्याची उणीव कधीच कोणी भरून काढू शकत नाही. किंवा तशा पद्धतीच्या विकास कामाच्या बाबतीमध्ये आजही खेडमध्ये चर्चा होते. 48 कोटीची नळपाणी योजना असू देत, 110 कोटीचा आपल्या हॅमचा खेड दापोली रस्ता असू देत, किंवा आपल्या खेडमध्ये असलेल्या आपल्या सर्वांना कल्पना आहे की नाट्यगृहाचं जे आपण दुरुस्तीचं काम आपण हाती घेतलं ते काम असू देत, मैदान असू द्यात, किंवा इथे आता केंद्र सरकारमार्फत आपण काही निधी आपण आणला. आपण इथे जे खेडमध्ये असलेलं जे रुग्णालय आहे
त्याचं नूतनीकरण आपण करतोय, त्याचं काम असू दे, अशी अनेक कामं, जनहिताची कामं आपण इथे हाती घेतली आणि जनतेचा प्रतिसाद, जसं वैभवीने सांगितलं की एक हाती सत्ता आणि एकतर्फी वातावरण प्रचारामध्ये आम्हाला जाणवतंय. आणि म्हणून आपल्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नक्कीच आपण रत्नागिरी जिल्ह्यामधल्या सगळ्या नगर परिषदा निवडून आणू हा आमचा विश्वास दर्शवतो आणि अधिक वेळ लागत आहे. इथंच थांबतो.